दरवर्षी 15,000 रुपये टॅक्स वाचवू शकतो. सर, म्युच्युअल फंड्स बद्दल पण थोडे डाऊट्स होते, विचारू का? विचारा ना मॅडम, ह्याच्यामुळे तर आम्हाला रीलसाठी कंटेंट मिळेल. काय झालंय, मी एक 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले होते 3-4 वर्षापूर्वी. आता त्याचे मस्त 15 लाख रुपये वगैरे झालेत. पण मला टॅक्स सेव्हिंगसाठी काहीतरी जुगाड सांगा ना. बाय द वे, या म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंटचं तुमचं गोल काय? लॉंग टर्म साठीच, रिटायरमेंट प्लॅनिंग साठी. ओके. आपण ह्याच्यामध्ये लॉंग टर्म टॅक्स हार्वेस्टिंग स्ट्रॅटेजी यूज करून दरवर्षी 15,000 रुपये टॅक्स वाचवू शकतो. म्हणजे अजून थोडं जरा एक्सप्लेन करा ना. ठीक आहे, हे 10 लाख समजा 20 वर्षानंतर 2 कोटी रुपये झाले, तेव्हा तुम्हाला 1,90,00,000वरती टॅक्स पे करावं लागणार. बट हेच तुम्ही टॅक्स एफिशियंट वेनी प्लॅन करत गेला तर तुम्ही कमीत कमी 16 लाख रुपये टॅक्स मध्ये वाचवणार. ते कसं करायचं? इंडियामध्ये लॉंग टर्म गेन टॅक्स 12.5% आहे, पण फर्स्ट 1,25,000चं प्रॉफिट हे टॅक्स फ्री असतं. या गोष्टीचा यूज करून आपण लॉंग टर्म टॅक्स हार्वेस्टिंग करणार आहे. सिंपल आहे, तुम्हाला दरवर्षी 1,25,000चा लॉंग टर्म प्रॉफिट हे रिअलाइज करायचं आहे. आज सेल करा आणि पुढच्या दिवशी परत बाय करून घ्या. ह्याच्याने काय होणार आहे, तुमचे युनिट्स एक्झॅक्टली सेम राहतील. 100 युनिट सेल केले, परत 100 युनिट्स बाय करायचे सेम प्राइस वरती. तुम्हाला लॉंग टर्मचं गोल ह्याच्यामध्ये काहीच इम्पॅक्ट येणार नाही, बट तुम्ही टॅक्स दरवर्षी ह्याच्यात सेव्ह करणार. मॅडम, तुम्हाला बघून वाटतं की अजून काही टॅक्स सेव्हिंग स्ट्रॅटेजीज पाहिजे? मॅडमच्या आणि तुमच्या डाऊट क्लिअर साठी पार्ट 3 बघा.